नितीश कुमार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहेत। पाटण्यात शनिवारी दिवसभर बैठकांचं सत्र सुरू होतं। नितीश कुमार आणि भाजप एकत्र सत्ता स्थापन करणार आहेत। 3 वर्षात दुसऱ्यांदा नितीश कुमार भाजपाबरोबर जाणार असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे इंडिया आघाडीला मात्र हा मोठा धक्का आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज राजीनामा देत आहेत। नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। या घडीची एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते आहे। काही वेळापासून काही तासांपासून नितीश कुमार राजीनामा देणार अशी शक्यता होती, मात्र अशी चर्चा सुद्धा सुरू होती आणि आता नितीश कुमार यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। भाजपासोबत ते जाणार असल्याचं समोर आलंय। मात्र हा इंडिया आघाडीला मोठा धक्का आहे। नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। नितीश कुमार आता भाजपासोबत सत्ता स्थापन करणार आहेत आणि हा मात्र इंडिया आघाडीला मोठा धक्का आहे। या घडीची एक मोठी बातमी समोर येते आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय आणि नितीश कुमार आता भाजपासोबत सत्ता स्थापन करणार आहेत। 3 वर्षात दुसऱ्यांदा नितीश कुमार भाजपाबरोबर जाणार आहेत। त्यामुळे इंडिया आघाडीला हा मोठा धक्का आहे। नितीश कुमार हे इंडिया आघाडीचे घटक होते, मात्र त्यांनी आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय आणि ते भाजपासोबत जाणार आहेत आणि हा इंडिया आघाडीला मोठा धक्का आहे। आगामी लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीसाठी ही धक्कादायक बातमी आहे। नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून नितीश कुमार भाजपासोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन करणार आहेत। एकीकडे भाजपासाठी ही जमेची बाजू, मात्र इंडिया आघाडीला मात्र हा धक्का आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील एक घटक असलेले नितीश कुमार हे इंडिया आघाडीतून बाहेर पडतायत। नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय आणि आता ते भाजपासोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन करणार आहेत। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय। नितीश कुमार आज संध्याकाळी पुन्हा शपथ घेणार आहेत। नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय आणि संध्याकाळी ते पुन्हा एकदा शपथ घेणार आहेत। तर नितीश कुमार भाजपासोबत सत्ता स्थापन करणार आहेत। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय, भाजपासोबत सत्ता स्थापन करतील। संध्याकाळी पुन्हा एकदा नितीश कुमार शपथ घेणार आहेत। इंडिया आघाडीसाठी मात्र ही मोठी धक्कादायक बातमी आहे। नितीश कुमार हे इंडिया आघाडीचे घटक होते, मात्र ते आता भाजपासोबत सत्ता स्थापन करणार आहेत आणि आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपासाठी मात्र ही जमेची बाजू आहे। तर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। नितीश कुमार भाजपासोबत सत्ता स्थापन करणार आहेत। नितीश कुमार संध्याकाळी शपथ सुद्धा घेणार आहेत, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। बिहारमध्ये इंडिया आघाडीला मात्र हा मोठा धक्का मानला जातोय। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। संध्याकाळी पुन्हा एकदा भाजपासोबत ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।